मी नितीन गाडे, खान्देश प्रभारी, भारत मुक्ती मोर्चा आणि आमच्या सोबत या ठिकाणी बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक माननीय प्रमोदजी सोंदडे साहेब हे उपस्थित आहेत. या ठिकाणी पत्रकार बांधव आमच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि भामसेपचं जे अधिवेशन लागलेलं आहे, त्या संदर्भामध्ये काही माहिती घेण्यासाठी ते आले आहेत. तर भामसेपचं महाराष्ट्र राज्याचं 39वं अधिवेशन पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळ या शहरामध्ये, जे की रेल्वेचं माहेरघर आहे, तिथे होऊ घातलेलं आहे. दिनांक 24 ऑगस्ट 2025 रविवार रोजी कमल गणपती हॉल, शांतीनगर, भुसावळ येथे हे अधिवेशन भामसेपचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मेश्राम साहेब, नवी दिल्ली यांच्या अध्यक्षतेखाली ते अधिवेशन संपन्न होणार आहे आणि त्याचे उद्घाटक आहेत कॉम्रेड किशोरजी ढमाले, जे की सत्यशोधक चळवळीचे महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रभरातून विचार तज्ञ मंडळी तिथे त्या विचारसत्रामध्ये सहभागी होण्यासाठी येणार आहे. आणि त्या अधिवेशनामध्ये काही ठळक मुद्दे लावण्यात आलेले आहेत, जसं की ईव्हीएमचा मुद्दा आहे. ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून या भारत देशामध्ये असंवैधानिक पद्धतीनेच म्हणावं लागेल. कारण की ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळे करून त्या मतदान प्रक्रिया होत आहे. असं बऱ्याच वेळा भामसेपचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मेश्राम साहेब यांनी दाव्याने सांगितलं आहे आणि ते सिद्ध सुद्धा झालेलं आहे. आता जे सायंटिस्ट आहे जगामध्ये जे टॉपचे सायंटिस्ट आहे ॲलन मस्क यांनी सुद्धा घोषित केलेलं आहे. म्हणजे ज्यांचे पृथ्वीला सुरक्षित करण्यासाठी 35,000 सॅटेलाइट आहे. अशा सायंटिस्ट व्यक्तीने म्हणणं की बुवा ईव्हीएम मशीन यामध्ये हॅक होऊ शकते. तर मग आणखी काय केलं पाहिजे? तर हा मुद्दा भामसेपचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मेश्राम साहेब यांनी भारत देशामध्ये तो पेटवला आहे. आणि आज त्याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याची जाहिरात होत आहे, जागृती होत आहे आणि लोकं रस्त्यावर येत आहे. तसंच ओबीसींची जाती आधारित जनगणना गुलाम भारतामध्ये झाली 1931 मध्ये इंग्रजांच्या काळामध्ये, पण स्वातंत्र्य भारतामध्ये मंडल आयोग सोडला तर त्याच्यानंतर कधी झालेली नाहीये. शेतकऱ्यांच्या समस्या आहे, विद्यार्थ्यांच्या समस्या आहे, महिलांच्या समस्या आहे. जे एस-सी, एस-टी, ओबीसी मायनॉरिटीज जे बहुजन लॉबी आहे, म्हणजे समस्या आहे. समस्याग्रस्त भारत आहे. तर मुद्दा काय आहे की रशियन क्रांती झाली, राज्य क्रांती झाली, फ्रेंच क्रांती झाली. क्रीम क्लास जो आहे तो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाला आणि त्यांची टेक्निक त्यांनी त्या वैचारिक आंदोलनावर खर्च केली. त्याच्यामुळे आज घडीला तिथे कुठल्याच प्रकारची समस्या राहिलेली नाहीये. भारतामध्ये काय आहे, की कर्मचाऱ्यांनी या वैचारिक आंदोलनाकडे पाठ फिरवलेली आहे आणि बेरोजगारांच्या खांद्यावर जर ते देत असतील, तर बेरोजगार हा लाचार असतो. तो त्याला धंद्याचं स्वरूप देऊ शकतो आणि म्हणून भामसेपचं हे जे राष्ट्रीय राज्य अधिवेशन होऊ घातलंय, तर खास करून कर्मचाऱ्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. बेरोजगार, शेतकरी, कामगार, कष्टकरी, विद्यार्थी, महिला हे तर आहेतच. तर खूप मोठी संधी आहे या खान्देश विभागाला आणि जळगाव जिल्ह्याला. हे म्हणजे विचारांचा हा एक महासागर आहे, महाएल्गार आहे. राजकीय जे आपण स्वप्न पाहतो ते काही अशी फुकटात भेटत नाही. त्याच्यासाठी सामाजिक पायाभरणी करावी लागते आणि या भारत देशामध्ये गेली 40-45 वर्ष भामसेपच्या माध्यमातून सामाजिक पाया भक्कम करण्याचं काम या देशामध्ये मेश्राम साहेबांच्या नेतृत्वामध्ये केलं जात आहे आणि आज घडीला त्याची फळं चाखायला सुद्धा मिळत आहे आणि म्हणून एक पॉझिटिव्ह दृष्ट्या आम्हाला या देशामध्ये आमची क्रांती यशस्वी होईल यासाठी या भामसेपच्या राज्य अधिवेशनामध्ये भुसावळ येथे रविवार रोजी 24 ऑगस्टला आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे. एवढंच या निमित्तानं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. धन्यवाद.